नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अढळरावने एक महत्त्वाचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो. बाळजा त्याचबरोबर सावित्री आणि पूजा यांचा पार्टी करतानाचा व्हिडिओ इथे आता अढळरावने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत तो दुष्यंतला पाठवलेला असतो आणि दुष्यंतसमोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, कृष्णा आणि दुष्यंतने तो पार्टी करतानाचा व्हिडिओ पाहताच त्यांच्यासमोर सत्याचा उलगडा झालेला असतो आणि इथे पूजाची नाटकं त्यांच्या लक्षात आलेले असतात. दुष्यंतच्या जवळ लगट करणाऱ्या पूजाला इथे आता खूपच छान पद्धतीने कृष्णाने धडा शिकवलेला असतो. कृष्णाने आणि दुष्यंतने पूजाचं थोबाड फोडलेलं असतं, कारण तिने जाणून बुजून त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी जे काही प्रयत्न केलेले असतात ना, ते प्रेक्षकांनो त्याने आता आपल्या डोळ्याने बघितलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता दुष्यंतला खूपच जास्त राग आलेला असतो, तो म्हणजे स्वतःचा, की ही गोष्ट मी का लपवून ठेवली, का मी माझ्या बायकोला कृष्णाला योग्य वेळ बघून हे सत्य सांगितलं नाही. निदान तिचा गैरसमज तरी झाला नसता, निदान तिला सत्य तरी समजलं असतं. हे सत्य मी तिच्यापासून लपवायला नको होतं. पूजाला मी का सोडलं, कशासाठी सोडलं, हे सत्य कृष्णाला माहितीच नाही आहे. तिला फक्त एवढंच माहिती आहे की पूजाचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम होतं, पण तिला मी का सोडलं याचं कारण तर तिला माहितीच नाही आहे. त्यामुळे ती मला आता गुन्हेगार ठरवते की मी फक्त आणि फक्त पूजाला कृष्णासाठी सोडलं, कारण मला कृष्णाबरोबर लग्न करायचं होतं माझ्या आईच्या राजकारणासाठी. पण हे सत्य नाही आहे. आणि पूजाला इथे आता काही केल्या म्हणजे तिचं डीवरती कधी काळी प्रेम होतं, पण ते सुद्धा फक्त पैशासाठी. आणि आताही तिला डी जे हवा आहे फक्त पैशासाठी. पण कृष्णाला वाटतंय की पूजा आणि डी यांचे एकमेकांवरती प्रेम होतं आणि ते दोघेजण एकमेकांना साजेसे आहेत. पूजाला तिचं प्रेम मिळालं पाहिजे. मला एवढं मोठं पाप माझ्या माथी लावून घ्यायचं नाही आहे की माझ्यामुळे दोन प्रेम करणारी व्यक्ती एकमेकांपासून दुरावली. मला माझ्या बहिणीला तिचं प्रेम मिळवून द्यायचं आहे आणि दुष्यंत सरकारचं सुद्धा तिच्यावरती प्रेम आहे. म्हणूनच लग्न मंडपातून इथे सगळं काही सोडून ते पूजासाठी गेले होते ना. त्यानंतर दुसऱ्या वेळेलासुद्धा पूजा जेव्हा अडचणीत होती तेव्हा ते गेले होते ना. तेव्हा या सगळ्या गोष्टीवरून एक स्पष्ट होतं की दुष्यंत सरकारचं अजूनही पूजावरती प्रेम आहे. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात, पण इथे अढळरावने दुष्यंतला समजावलेलं असतं की तुला जर आता खरोखर इथे कृष्णाला कन्व्हिन्स करून घरी आणायचं असेल तर तुलासुद्धा तिच्यासाठी काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन करावं लागेल. तुझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन तुला तिच्यासाठी काहीतरी करावं लागेल, जेणेकरून तिचा तुझ्यावरती विश्वास बसेल की खरोखर तुझं तिच्यावरती प्रेम आहे आणि तुला मनापासून घरी आणायचं आहे, मनापासून स्वीकारायचं आहे. तेव्हाच तर तिला कळेल ना की तुझं तिच्यावरती प्रेम आहे म्हणून. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो की ठीक आहे, मग आता कृष्णाला कन्व्हिन्स करायचं असेल तर तिला आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतील आणि ते म्हणजे मातीत राबणं, मातीमध्ये कष्ट करणं. हे जर केलं तरच कृष्णाचा विश्वास बसेल की तिचं माझ्यावरती प्रेम आहे, तसं माझंही तिच्यावरती प्रेम आहे. आणि म्हणूनच तो आता कोल्हापूरचा रांगडा गडी बनत शेतामध्ये जाऊन तिच्याबरोबर निदान काम करण्याची ॲक्टिंग करत असतो. प्रयत्न तरी तो करत असतो, कारण त्याने ती कामं बिलकुल कधीही केलेली नसल्यामुळे त्याला काही जमत नसतं. त्यामुळे त्याचा हात कापतो. कृष्णाला त्याची काळजी वाटते. इथे बाहेर तिच्या घराच्या बाहेर एका खाटेवरती तो झोपतो. हे सगळे एफर्ट्स तो मनापासून घेत असतो, फक्त आणि फक्त कृष्णाला जाणीव करून देण्यासाठी की माझं खरोखर प्रेम आहे. मी देखावा करत नाही आहे किंवा मला इथे तुला दाखवून द्यायचं नाही आहे की माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे, तर ते मनापासून आहे. आणि ही गोष्ट त्याला आता कृष्णासमोर सिद्ध करायची असते आणि त्यामुळे तो आपले 100% एफर्ट्स तिला देत असतो. पण इथे कृष्णाला कुठेतरी वाटत असतं की पूजाचं आणि दुष्यंत सरकारचं लग्न माझ्यामुळे झालं नाही, माझ्यामुळे ते दोघेजण एकत्र आले नाही. आणि ही गोष्ट आता दुष्यंतला तिच्या मनापासून काढायची असते की तुझी याच्यामध्ये काही चूक नाही आहे. तू इथे गिल्टमध्ये राहणं गरजेचं नाही आहे, कारण हे लग्न मी केलेलं नाही आहे पूजाबरोबर, कारण मला तिच्याबरोबर राहायचंच नव्हतं, कारण पूजाने त्याला चीट केलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, या गोष्टी आता तो कृष्णाला सांगणार तरी कशा,
कारण त्याला काही केल्या इथे आता तिची इज्जतसुद्धा घालवायची नसते. एक मुलगी आहे ती, पण जर आता पूजा तिचं कारस्थान थांबवणार नसेल तर ही गोष्ट त्यालासुद्धा आता कृष्णाला सांगणं हे भाग पडणार असतं. पण तेवढ्यात प्रेक्षकांनी एक गोष्ट घडलेली असते. तर इथे आता दुष्यंत हा घरी आलेला असतो आणि इथे कृष्णा त्याच्याबरोबर काही आलेली नसते. तो थोड्या वेळासाठी घरी आलेला असतो. तेव्हा बाळजा म्हणत असते की चला, ही कृष्णा काही आता दुष्यंतला माफ करणार नाही आणि मग हळूहळू तो सुद्धा तिचा विषय कायमस्वरूपी सोडून देईल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतला एक व्हिडिओ जातो आणि तो व्हिडिओ पाठवलेला असतो आढळरावने. तो व्हिडिओ असतो बाळजा, सावित्री आणि पूजाचा. त्या तिघीजणी बसून छान इथे पार्टी करत असतात आणि पार्टी असते दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकांपासून वेगळं केल्याची. तेव्हा प्रेक्षकांनो त्या व्हिडिओमध्ये इथे आता पूजा म्हणत असते की बघताय ना बाळजाबाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझं काम केलेलं आहे. मी त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं हे केलेलं आहे. तेव्हा इथे आता बाळजा तिथून निघून गेलेली असते, पण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असते ती पूजा आणि त्याचबरोबर सावित्री. तेव्हा सावित्री म्हणत असते, पूजे आता तुला फक्त एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. तुला दुष्यंतरावांना ना इम्प्रेस करायचं आहे, त्यांना आपल्या प्रेमात पुन्हा एकदा पाडायचं आहे. पण एक गोष्ट मला कळत नाही आहे गं पूजे, तुझं आणि त्यांचं जर एकमेकांवरती इतकं प्रेम होतं तर अशी काय गोष्ट घडली ज्याच्यामुळे त्यांनी तुझ्याबरोबर लग्नाला नकार दिला? नाहीतर आधी तर त्यांनी स्वतःच्या आईलासुद्धा तुझ्यासाठी तयार केलं होतं ना. बाळजाबाईने सुद्धा लग्नाला होकार दिला होता. मग असं अचानकपणे काय घडलं की दुष्यंत सरकारने तुझ्याबरोबर लग्न नाही केलं? तेव्हा पूजा म्हणत असते की आई, माझ्याकडून एक छोटीशी चूक घडली, ती मी तुला सांगू शकत नाही आहे. पण ती चूक घडली ना, त्याच्यामुळे इथे दुष्यंत माझ्यावरती चिडला, डी माझ्यावरती भयंकर चिडला. त्याला असं वाटलं की मी त्याला फसवलं आहे, पण तसं मी काही केलं नव्हतं. ती चूक अशी काही महागात पडली की त्याने मला अजिबात माफ केलं नाही आणि माझ्याबरोबरचं रिलेशन तोडून तो गावी आला आणि मग त्याने कृष्णाबरोबर लग्न केलं. पण इथे आता मला या गोष्टीची देणं घेणं नाही आहे. मला फक्त आता त्या कृष्णाला डीच्या आयुष्यातून बाहेर काढायचं आहे आणि त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा इथे सावित्री म्हणते, तुझं खूप प्रेम आहे का त्यांच्यावरती? तेव्हा इथे ती म्हणत असते की प्रेम वगैरे नाही गं, एकतर मला कृष्णाला सुखात बघायचं नाही आहे. डीसारखा मुलगा ती डिझर्व नाही करत, त्याला मी डिझर्व करते. तो खूपच जास्त चांगला आहे गं, जंटलमन आहे आणि त्यामुळे मला आता त्यालासुद्धा धडा शिकवायचा आहे की मला सोडून त्याने त्या फडतूस कृष्णाबरोबर लग्न केलं ना, मग त्याच्यासुद्धा नाकावरती टिचून मला आता त्याच्याबरोबरच लग्न करायचं आहे. त्याच्यावरती प्रेम आहे, होतं, पण आता प्रेमापेक्षा जास्त मला त्याची ही प्रॉपर्टी हवी आहे. मला त्याचा हा पैसा हवा आहे आणि म्हणूनच हे सगळं जे ऐश्वर्य आहे ना, ते मला त्या फडतूस कृष्णाला मिळू द्यायचं नाही आहे. त्या भिकाऱ्या कृष्णाची लायकी तरी आहे का हे सगळं इथे मिळवायचे? त्यामुळे मला आता तिला या घरातून बाहेर काढायचं आहे आणि डी बरोबर लग्न करून इथेच राहायचं आहे. मग जरी त्याने मला कधी माफ नाही केलं तरीसुद्धा चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो दोघीजणी आता छान खातपीत असतात, पार्टी करत असतात, नाचत असतात आणि तो व्हिडिओ आता आढळरावने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून दुष्यंतला पाठवलेला असतो आणि तो व्हिडिओ दुष्यंत बघतो. तेव्हा पूजाचं कारस्थान त्याच्या समोर आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णा म्हणत असते की दुष्यंत सरकार, तुम्ही आता तुमच्या घरला जा. तुम्हाला इथे बाहेर झोपायची सवय नाही आहे, तुम्हाला मच्छर वगैरे चावतील आणि घरामध्ये सुद्धा तुम्हाला झोप येणार नाही. कारण का, आमचं घरसुद्धा साधं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे पंखा वगैरे AC नाही आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या घरला जा, हे सगळं बंद करा. कारण एवढं सगळं करूनसुद्धा माझ्या मनातून तुमच्याबद्दलचा राग जाणार नाही आहे किंवा मी तुम्हाला आणि मला स्वतःला कधी माफ करू शकणार नाही आहे. तेव्हा तुम्ही जा ना. तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंत म्हणतो की आधी हा व्हिडिओ बघ आणि तो व्हिडिओ आता कृष्णा बघते, ज्याच्यामध्ये पूजाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. तिला डी बरोबर लग्न फक्त कृष्णाला त्या घरातून बाहेर काढण्यासाठी करायचं आहे आणि तिला डीची प्रॉपर्टी हवी आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता हे सगळं कारस्थान तिने केलं होतं, हे सगळं प्लॅनिंग तिने केलं होतं. आजारपणाचं नाटक असू दे किंवा कृष्णासमोर आपलं प्रेम व्यक्त करणं असू दे, हे सगळं तिच्या प्लॅनचा भाग होता, हे तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं. तेव्हा कृष्णाला आता पूजाचं आणि सावित्रीचं सत्य समजतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता बाळजाने सांगितलेलं असते की पूजे, तू तुझ्या घरी जा आणि इथे दुष्यंतला काहीही कर, त्याला कन्व्हिन्स कर आणि माझ्या घरी परत घेऊन ये. हा आता तुझ्यासाठी नवीन टास्क आहे असं समज. तेव्हा पूजा इथे येते
आणि दुष्यंतला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की डी, अरे चल ना तुझ्या घरी, हे सगळं तुझ्यासाठी नाही आहे, तुला नाही जमणारी. अरे कृष्णा लहानपणापासूनच मातीमध्ये राहिली, तिला हे सगळं जमतं, तिच्यासाठी तुला एवढं सगळं करायची गरज नाही आहे डी. हवं तर मी तुझी माफी मागते, पण आता घरी चल. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याच्या इथे अंगाशी लगट करणाऱ्या इथे आता पूजाला कृष्णा बघते. कृष्णा येते आणि इथे तिच्या जोरदार थोबाडे देते. दुष्यंत तिला स्वतःपासून लांब करण्याचा प्रयत्न करत असतो, पण पूजा काही ऐकायला तयार नसते. तेव्हा इथे पूजा त्याला जवळ आता जाऊन जाऊन घरी चल म्हणत असताना कृष्णा तिच्या थोबाडी देते आणि म्हणते, माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही आहे आणि बंद कर तुझी ही नाटकं, आत्ताच्या आता इथून बाजूला हो. तेव्हा पूजा म्हणत असते, हे काय केलंस तू कृष्णा, तू पुन्हा माझ्या थोबाडीत मारलीस. तेव्हा ती म्हणते, हो, आधी तुझ्या थोबाडीत मारली होती तुझ्या भल्यासाठी, तर त्याचा वचपा काढलास ना तू, बदला घेतलास ना. मला इथे दुष्यंत सरकारांपासून दूर केलंस मुद्दामून, का तर तुला बघवत नाही आहे की मी सुखात आहे ते, आणि म्हणून तू मला त्या घरातून बाहेर काढलंस. मला वाटलं होतं तुझं दुष्यंत सरकारांवरती प्रेम आहे म्हणून तू हे सगळं केलंस, पण मला आता कळतंय की तुझं त्यांच्या प्रेमावरती नाही, त्यांच्यावरती प्रेम नाही आहे, तर तुझं त्यांच्या प्रॉपर्टीवरती प्रेम आहे, या संपत्तीवरती प्रेम आहे. त्यामुळे इथे आता कृष्णा म्हणत असते की पूजे, जर तुझं खरोखर अजूनही प्रेम असतं ना, तर मी बाजूलासुद्धा व्हायला तयार झाले असते. पण जर तू इथे दुष्यंत सरकारांवरती जास्त प्रेम नाही करत, त्यांच्या पैशांवरती प्रेम करतेस ना, ती गोष्ट आता मला कळली. तेव्हा इथे ती म्हणत असते, कुणी सांगितलं तुला कृष्णा, माझं त्याच्यावरती प्रेम आहे, त्याच्या प्रॉपर्टीवरती नाही. तेव्हा इथे आता कृष्ण म्हणत असते, ठीक आहे, मग आता ते इथे तुझ्याबरोबर राहतील, ते त्यांच्या घरी जाणार नाही आहेत, ते असं लिहून देतील की त्यांना प्रॉपर्टी वगैरे काही नको आहे, राहशील त्यांच्याबरोबर, सांग ना, करशील का संसार. तेव्हा पूजा आता गप्पच बसते. तेव्हा इथे कृष्ण म्हणते की आता मला सत्य समजले, त्यामुळे मी पुन्हा एकदा घर सोडण्याची चूक केली, आता करणार नाही. आणि जर पुन्हा तू असं काही करून आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलास ना, तर आता एक थोबाडी दिली, दुसऱ्या दिवशी दुसरी थोबाडी द्यायलासुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. तर या कारस्थानासाठी दुष्यंतने आणि कृष्णाने दोघांनी सुद्धा पूजाच्या एक एक थोबाडी दिलेली असते, कारण पूजामुळे त्या दोघांना एकमेकांपासून काही दिवस का होईना पण वेगळं राहावं लागलेलं असतं आणि त्याचा त्रास इथे दुष्यंत आणि कृष्णा या दोघांनाही सहन करावा लागलेला असतो.